नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. गावातील माता भगिनींनी दिले मुख्यमंत्र्यांना अडवून आशीर्वाद. शाळेतील विषबाधा प्रकरणी 29 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज आणि लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यातील बहिणींचा चांगला प्रतिसाद. राजकारणाच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून आराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले होते. तिथे 1 दिवस आराम करून परत मुंबईकडे निघताना अचानक त्यांचा ताफा त्यांच्याच गावातील काही महिलांनी थांबवला. त्यानंतर जे घडले त्याची कल्पना खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील केली नव्हती. आपल्याच गावातील मायमाऊल्यांनी अचानक ताफा का थांबवला हे न कळल्यानं मुख्यमंत्र्यांनीही आपल्या चालकाला तात्काळ गाडी थांबायला सांगितली. गाडी थांबताच या महिलांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांना आपल्याला ओळखलं का असं विचारलं. यातील काही माता भगिनींचे आपल्या आईशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्यानं मुख्यमंत्र्यांनी त्यांना चटकन ओळखलं. तसेच या महिलांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्त्यानं विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी गाडीतून खाली उतरत त्यांच्या वयाचा मान राखून त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या महिलांना तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही ते विचारलं. त्यावर या महिलांनी होकारार्थी मान हलवली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता या महिलांनी हातात औक्षणाचं ताट घेऊन भर रस्त्यात त्यांना मायेनं ओवाळलं. त्यानंतर आपल्या उबदार थरथरत्या हाताने मुख्यमंत्र्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तसंच राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार यायला हवं असंही बजावलं. या महिलांना रजा देऊन मुख्यमंत्र्यांनी मुंबईला येण्यासाठी हेलिकॉप्टर मध्ये बसले. मात्र खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर भरकटल्यानं पुन्हा दरे इथेच लँड करावं लागलं. ज्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील या आणि अशा लाखो माता भगिनींचे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद लाभले त्यांच्यावर असे कितीही अवघड प्रसंग आले तरीही त्यांना काहीही होणार नाही. काल हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी घडलेल्या घटनेमुळे याचीच खात्री पुन्हा नव्यानं पटली आहे. दिव्यातील आगासन भागात असलेल्या ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 88 मधील 44 विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली होती. या घटनेनंतर अत्यवस्थ 40 विद्यार्थ्यांना पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील 11 मुलांवर अद्याप उपचार सुरू असून 29 मुलांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आलाय. कळवा येथील एका खासगी शाळेत 46 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली होती. या घटनेला 15 दिवस उलटत नाहीत तोच दिव्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली. शाळेत दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत खिचडी दिली जाते. ही खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटात मळमळायला लागलं. काहींना चक्कर आली तर काही विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर या विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी 29 विद्यार्थ्यांना शुक्रवारी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेत पालकांची मनसे आमदार राजू पाटील आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी भेट घेतली. भोईर यांनी या घटनेबाबत शिक्षकांशी चर्चा केली. तसंच पोषण आहार पुरवण्याचं कंत्राट पालिकेनं स्थानिकांना देण्याची मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेवर कितीही सकारात्मक नकारात्मक टीका होत असली तरी बहिणींचा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे. ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी महिला योजना सुरू झाल्यापासून त्या आज तागायत. ठाणे जिल्ह्यात 7,29,417 लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय. सर्वाधिक लाडक्या बहिणींची संख्या ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. शहरातील सुमारे 1,86,295 लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभार्थी आहेत. 21 ते 60 वर्ष वयोगटातील तसंच ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2,50,000पर्यंतचे अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. जून 2024 पासून प्रतिमाह 1,500 रुपये या महिलांना देण्यात येत आहेत. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून अकृषिक कर पूर्णतः माफ करण्यात आलाय. त्यामुळे अकृषिक कराच्या झिजया ओझ्यानं हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची कराच्या जाचातून मुक्तता झाली आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील 4.5 कोटी रहिवाशांच्या वतीनं ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशननं शनिवारी आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार केला. हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनच्या संचालक शैलजा अगस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंके उपस्थित होते. महाराष्ट्रात 1,25,000 गृहनिर्माण संस्था आहेत तर ठाणे जिल्ह्यात 33,000 आणि शहरात 4,500 सोसायट्या आहेत. अकृषिक कराच्या नोटिसांमुळे राज्यातील 4.5 कोटी रहिवासी हतबल झाले होते. याने कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन
महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघानं न्यायालयामध्ये जनहित याचिकाही दाखल केली होती. त्याबरोबरीनं ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळामध्ये तसंच 2018 ते 23 पर्यंत संबंधित 3 मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला. एक घर दोन कर हा जाच कशासाठी असा सवाल करत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकृषिक कर रद्द करण्यासाठी समिती नेमून एनए कर वसुलीला स्थगिती दिली. तर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारनं अकृषिक कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतलाय. अखेर आमदार संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशननं केलेल्या अथक प्रयत्नांना यश आलंय. त्यानिमित्त हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी संजय केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला. साहेब, हा जो निर्णय झालेला आहे त्यामुळे किती लोकांना याचा फायदा होणार आहे आणि सोसायट्यांना किती फायदा होणार आहे? महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,25,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत आणि या सोसायट्यामध्ये जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकसंख्या राहते आणि या सगळ्यांना या एनए टॅक्स रद्द केल्याबद्दल फार मोठा दिलासा मिळालेला आहे. आपण हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून रिट पिटिशन दाखल केली होती आणि विधिमंडळात केळकर साहेब याचा गेले कित्येक वर्ष पाठपुरावा करत होते. त्याला यश मिळालं. केळकर साहेबांनी शेवटचा षटकार मारला. सह्याद्री अतिथीगृहामध्ये मीटिंग घेऊन तो रद्द करण्यासाठी विनंती केली आणि शासनाने मान्य केली. त्यामुळे आमच्या 4.5 कोटी लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे, उपयोग होणार आहे आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या 4.5-5 कोटी लोकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. यानंतर पुढचा मुद्दा असा असणार आहे, भविष्यात केळकर साहेबांना त्याचा लढा द्यावा लागणार आहे. आता याच्या पुढचा टॅक्स रद्द झालेला आहे, पण 2012 पासून स्थगिती आहे. तो टॅक्स लोकांनी भरलेला नाही, तो सुद्धा माफ करायला हवा अशी विनंती आम्ही सगळ्यांच्या वतीने केळकर साहेबांना करणार आहोत आणि या निवडणुकीनंतर त्याचा पाठपुरावा तो सुद्धा रद्द होईल आणि त्यासाठी केळकर साहेब पुढाकार घेतील यावर आमचा विश्वास आहे. पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रातल्या 4.5-5 कोटी लोकांच्या वतीने सरकारचं आणि महसूल मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन. धन्यवाद. ओके. कळवा पोलिसांनी सन 2023-24 मध्ये गहाळ झालेले 65 मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गहाळ झालेल्या या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे 7,20,000 रुपये आहे. कळवा पोलीस स्टेशनला मिळालेल्या तक्रारीनुसार या फोनचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस शिपाई प्रशांत लवटे आणि त्यांच्या टीमनं तांत्रिक माहितीचा वापर करून 65 मोबाईल फोन हस्तगत केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक सागर सांगवे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात येत आहे. हरवतो, प्रवासामध्ये विसरतो आणि त्याच्यामध्ये आपली बरीचशी माहिती असते, ती जाते, त्यावेळी आपण निराश होत असतो आणि एक आपला जीवनाचा मोबाईल हा म्हणजे एक अविभाज्य भाग झालेला आहे. तसं पाहिलं तर आपण बघितलं तर 24 तास आपल्याबरोबर असणारा हा एकमेव वस्तू आहे की जी आपल्याबरोबर असते. ना आपलं नातेवाईक ना कोणी, परंतु आपण पाहिलं तर एक जिव्हाळ्याचं नातं असलेला मोबाईल असतो आणि हा हरवला की त्याबद्दल लोकांचं नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं, त्यांचं मानसिक नुकसान होतं. या दृष्टिकोनातून ठाण्याचे पोलीस आयुक्त डुंबरे साहेब यांनी अशा हरवलेल्या मोबाईलबद्दल विशेष मोहीम हाती घ्यायला सांगून ते मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याबद्दल आदेशित केलं होतं. त्यानुसार कळवा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी API सांगवे, त्यांचा स्टाफ हेडके वगैरे आणि याच्यामध्ये विशेष कामगिरी करणारे आमचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत लवटे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी असे हरवलेले मोबाईल त्यांनी जमा केले आहेत आणि अशा प्रकारे जमा केलेले 65 मोबाईल आज आम्ही या ठिकाणी त्या संबंधित नागरिकांना परत करत आहोत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अवैध दारू विक्रीबाबत कडक कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. लवकरच शहरामध्ये पसरणार CCTVचं जाळं आणि विनयभंग प्रकरणी मनसे अध्यक्षांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.